नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल बिट्ट्या आणि मिरची भाजी। झणझणीत अशी मिरची भाजी आणि बिट्ट्या आज आपण इथे बनवणार आहोत। अशी स्पेशल अशी मिरची भाजी, एकदम झणझणीत आणि रस्सेदार मिरची भाजी आज आपण बनवणार आहोत। ही मिरची भाजी बिट्ट्यांबरोबर खाल्ल्या जाते। जसं वरण बिट्ट्या बट्टी असते तसंच वरण बिट्ट्या किंवा ही मिरची भाजी बिट्ट्या असा हा पदार्थ आहे। विदर्भामध्ये हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे, तो आज आपण बनवणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। झणझणीत अशी मिरची भाजी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे। आपण बघू शकता इथे एक मोठी वाटी तुरीची डाळ मी धुवून स्वच्छ घेतलेली आहे। बघा, 3 लवंगा इथे घेतलेल्या आहेत मी। त्यानंतर इथे घेतलेले आहे छोटी वाटी शेंगदाणे आणि काही खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे। एक कांदा कट करून घेतलेला आहे। एक टोमॅटो आहे बारीक चिरलेला आणि हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत मी। एकदम ज्या डार्क हिरव्या मिरच्या असतात त्या तिखट असतात, त्याच इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। ज्या पोपटी आणि लांब मिरच्या असतात त्या जास्त तिखट नसतात, त्यामुळे मी इथे ह्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे एक आंबट चुक्याची भाजी घेतलेली आहे मी, एक मोठी वाटी धुवून आणि चिरून। त्यानंतर इथे घेतलेले आहे मी अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत काही। त्यानंतर कढीपत्ता, तुरीची डाळ बघू शकता आपण धुवून घेतलेली आहे मी ही डाळ। याच्यामध्ये कोणी दुसरी डाळ सुद्धा मिक्स करू शकता आपल्या आवडीनुसार। हरभऱ्याची थोडी मिक्स करू शकतो, जास्त नाही, बट मी पूर्ण तुरीची डाळ घेतलेली आहे। चला आता या कुकरमध्ये मी 1 चमचा तेल घेत। मग तेल छान गरम होऊन द्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकत आहे मी 3 लवंगा मी इथे टाकलेले आहे। एक तेजपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, त्याच्यानंतर अद्रकचे तुकडे टाकलेले आहे, हिरव्या मिरच्या टाकल्या आणि हे सर्व छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये टाकलेले आहे खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी शेंगदाणे, बघा माझी छोटी वाटी आहे। नंतर कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहे मी 3 ते 4। सर्व आपल्याला तेलामध्ये छान भाजायचं आहे। त्यानंतर मीठ टाकत आहे मी आताच, मीठ आणि हळद, एक टोमॅटो टाकलेला आहे। नंतर जी आपण आंबट चुक्याची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली होती ती टाकली। त्यानंतर तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली होती मी, ती सुद्धा आता याच्यामध्ये टाकलेली आहे। बघा, हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट छान भाजायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। बघा, 2 ते 2.5 ग्लास पाणी मी इथे टाकलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे। चला आता फोडणीची तयारी करूया आपण। इथे घेतलेला आहे हिंग, इथे घेतलेला आहे कसुरी मेथी, इथे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला जो मी घरी बनवलेला आहे। याची जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं घेतलेले आहे, बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं आणि किचन किंग मसाला आणि काळा मसाला मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर इथे घेतलेली आहे मिक्स करून, त्यामुळे काय होईल आपल्या भाजीला छान कलर येईल। आणि इथे घेतलेलं आहे खोबरं आणि खसखसचं कूट करून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट। चला तर मग झणझणीत अशी फोडणी देऊया आता भाजीला। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे, डाळ छान शिजलेली आहे, आपली एकजीव झाली आहे। रवीने याला घोटून घेऊया छान आणि आपण ज्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला होता ते काढून घेऊया आणि रवीने एकजीव छान घोटून घेऊयात। याच्यामध्ये मी 2-2.5 ग्लास पाणी टाकलं होतं, परत लागल्यावर परत टाकणार आहोत। त्यानंतर इथे घेतलेली आहे मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे। तेल छान तापू द्यायचं। त्यानंतर त्यात टाकणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची।
मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता, हिंग, उभा चिरलेला एक मोठा कांदा. हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाले. बघा कांदा छान तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर खोबऱ्याचे काप टाकलेले आहे, हे पण कांद्याबरोबर आपल्याला छान लालसर असे तळून घ्यायचे आहे. मसाले छान लालसर तळे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे टाकलेले आहे अद्रक लसूण पेस्ट, ही पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. मी नेहमी भाजी करताना एक गोष्ट सांगत असते की आपण जेवढे मसाले छान भाजणार आहोत तेवढी आपल्या भाजीची टेस्ट छान येणार आहे. जर आपण हा कांदा छान भाजला नाही तर त्याची गोड गोड अशी गुळगुळीत चव त्या भाजीमध्ये येणार आहे. त्यामुळे ती छान भाजून घ्यायची आहे. इथे टाकलेलं आहे मी मिरची पावडर, ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला, किचन किंग मसाला, काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला, हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकलेला आहे खोबरं आणि खसखस यांचा कूट. त्याच्यानंतर एक टोमॅटो मी इथे चिरून टाकलेला आहे. आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो पूर्ण त्याच्यामध्ये विरघळून गेलं पाहिजे असं आपल्याला भाजायचे आहे हे मसाले. त्याच्यामध्ये त्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. थोडं थोडं पाणी टाकून हे मसाले छान आपल्याला भाजायचे आहेत. मसाले जोपर्यंत तेल सोडत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे मसाले भाजायचे आहे. त्यामुळेच आपल्या भाजीला टेस्ट येणार आहे छान. आता मी इथे झाकण ठेवून घेते आणि 2 मिनिट छान भाजून घेते. बघा 2 मिनिटानंतर बघू शकता मसाल्यांनी छान तेल सोडलेलं आहे. परत आपल्याला हे छान एकजीव करायचं आहे. हे मसाले छान भाजून घ्यायचे आहे. बघा मी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून परत मसाले भाजत आहे. पहिले 2 मिनिट मी झाकण ठेवून मसाले भाजले होते. आता परत मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे. एकंदरीत मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि छान माझा गॅस मंद आचेवर सुरूच आहे भाजणं. एकूण मी इथे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. मसाले छान भाजून घेत आहे. परत आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि परत 3 ते 4 मिनिट आपले मसाले भाजू देणार आहोत. या पाण्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत मसाले आपण भाजणार आहोत. जेव्हा आपण ग्रेव्ही करतो मसाल्यांची त्यासाठी कसं पाणी टाकून आपण मसाले भाजतो तसेच या भाजीचे सुद्धा मसाले छान भाजून घेणार आहोत. मी झाकण ठेवून घेते आणि परत 3 ते 4 मिनिट भाजून घेते. आता बघू शकता मसाल्यांनी छान तेल सोडलेलं आहे. मग आपले मसाले तयार झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण डाळ टाकू शकतो. जी आपण शिजून घेतलेली डाळ आहे ती टाकण्यासाठी आता आपले मसाले तयार आहेत. मध्ये मध्ये कुकरची शिट्टीचा आवाज येतोय, पण ती शिट्टी शेजाऱ्यांची आहे कुकरची. आपली डाळ शिजून तयार आहे. बघा ही डाळ आपण याच्यामध्ये टाकत आहोत. आता या डाळीला आपण परत एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी काढायची आहे, छान उकळून घ्यायची आहे. आणि परत याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकतो. आपल्याला किती घट्ट हवी आहे, किती पातळ हवी आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकतो. बघा शक्यतो बिट्ट्यांबरोबर मिरची भाजी ही पातळच असते, जास्त घट्ट नसते. त्याच्यामध्ये आवडीनुसार आपण याच्या घट्ट किंवा पातळ ठेवू शकतो. मंद आचेवरती आता याला उकळी आणून द्यायची आहे. मी परत थोडं याच्यामध्ये पाणी टाकते. मला थोडी घट्ट वाटते आहे डाळ, त्यामुळे मी थोडं पाणी टाकते याच्यामध्ये. बघा आपण शिजतानाच मीठ टाकलं होतं याच्यामध्ये. जेव्हा आपण तुरीची डाळ शिजायला टाकली होती तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. परत आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकतो.
जर गरज असेल तर करू शकतो. बघू शकता आपल्या डाळीला छान कलर आलेला आहे. बघा, याच डाळीला विदर्भामध्ये मिरची भाजी म्हणतात, कारण याच्यामध्ये जे हिरव्या मिरच्या असतात आणि तिकडे ज्या हिरव्या तिखट मिरच्या मिळतात त्या मिरच्यांचा याच्यामध्ये वापर केला जातो आणि झणझणीत तिखट असते ही मिरची भाजी बनवली जाते, त्यामुळे तिला मिरची भाजी म्हणतात. त्यामध्ये असते तुरीची डाळ, हे सर्व मसाले असतात आणि हिरव्या मिरचीचा वापर असतो, तिखट मिरचीचा, त्यामुळे मिरची भाजी म्हणतात. इथं आता मी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे. बघा, मिरची भाजी आपली तयार आहे. आता आपण बिट्ट्या बनवूया. बघा, आता इथे बिट्ट्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे जाडसर रवाळ असं पीठ दळून आणलेलं आहे. 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं, जाडसर असं दळलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं ओवा, छोटा अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे मी. जर आवडत असेल त्याच्यामध्ये जिरे, सोप हे सुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथे टाकलेलं आहे मी मीठ. आपण जेव्हा चपातीला मीठ टाकतो त्यापेक्षा जास्त मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तेलाचं मोहन टाकायचं आहे. अर्धी वाटी तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. बघा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हाताला पोळेल म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेते आहे. बघा, आता थोडं थंड झालं असेल म्हणून मी आता हाताने मिक्स करून घेते. छान पूर्ण तेल याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बरेच जण याच्यामध्ये सोपसुद्धा टाकतात, आवडत असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता. बघा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान हाताने. असं पिठाचा असा हातामध्ये गोळा होईल एवढं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये. बघा, माझं तेल व्यवस्थित झालेलं आहे. त्यानंतर असा घट्टसर असा उंडा भिजवून घेतलेला आहे मी त्याचा, बघू शकता. घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे त्याचं. त्यानंतर याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर अशी पोळी लाटायची आणि त्याला वरून तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा घड्या करायच्या आहे. बघा, त्यामुळे आपल्या बिट्ट्याला काय होईल, लेयर्स येतील. बघा, अशा घड्या करून घ्यायच्या आहे. याच्यामध्ये एक उंडा घेऊन त्याच्यामध्ये परत दुसरा उंडा टाकून असं सुद्धा बनवता येते ते. आपल्या सोयीनुसार आपण बनवू शकतो. बघा, मी अशी घडी करून घेतलेली आहे एका पोळीची. अशा पूर्ण उंड्याच्या मी अशा घड्या करून घेतलेल्या आहे, बघू शकता. आता हे आपल्याला गॅसवरती पाणी उकळायला ठेवायचं आहे छान कडक आणि त्याच्यामध्ये ह्या घड्या शिजून घ्यायच्या आहे. बघा, पाणी छान आपलं गरम झालेलं आहे. मी आधीच गॅसवरती पाणी ठेवलेलं होतं उकळायला. बघा, उकळलेलं आहे. त्या उकळत्या पाण्यामध्ये ह्या सर्व आपल्याला सोडायचं आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं तेल आणि याला 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे. एकदम असं जास्त पण नाही शिजवायचं आहे, अर्धवट शिजवायचं. बघा, आता 4 ते 5 मिनिट लागलेले आहे शिजण्यासाठी. जवळपास आपल्या बिट्ट्या याच्यामध्ये शिजत आहेत, शिजलेले आहे. आता एका ताटामध्ये मी हा काढून घेते. हे बघा, गरम गरम मी याच्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता याला कट करून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे कट करून आपण तळून घेणार आहोत. बघा, पूर्ण मी याचे कट्स करून घेतलेले आहे. आता हे तळून घ्यायचे आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत हे तळायचे आहेत आपल्याला. गॅसच्या मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे. एवढे जाडीचे साधारण 1.5 एवढे मी ते ठेवलेले आहे, कट केलेले आहे. आता कढईमध्ये तेल टाकून मी हे तळून घेणार आहे. सुरुवातीला तेल छान गरम होऊ द्यायचं कडकडीत आणि त्यानंतर गॅस मंद करायचा आणि हे सर्व बिट्ट्या आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायच्या आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत बिट्ट्या तळायच्या आहेत. बघा, आपल्या बिट्ट्या तळून तयार झालेल्या आहेत सर्व.
मिरची भाजी आणि बिट्टे आपल्या बनून तयार झालेले आहे. हा पदार्थ विदर्भामधील खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.